ठीक आहे स्टार्ट. ओके, स्लाइड दिसते सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके, ठीक आहे. तर फक्त मला पहिल्यांदा एक सांगा, तुम्हाला 12वीला हे झालेलं आहे का हार्ट? Yes, sir. Yes, sir. Okay, ठीक आहे. So the same part will be here. So additionally, we will be taking cardiac cycle, conduction system, ECG. हे जरासं डीप मध्ये असेल, पण मोस्ट ऑफ द म्हणजे तुमचं जे काही 12वीचं असेल ते इथं कॅरी फॉरवर्ड होईल. ठीक आहे. सो तुमच्या 12वीत एखादा कन्सेप्ट राहिला असेल तो इथं क्लिअर होऊन जाईल. जर एखाद्याला 12वीला काहीच समजलं नसेल तर इथं समजून घ्या. जर समजलं नसेल तेव्हा तुम्ही तुमच्या टीचरला विचारलं नसेल तर इथं तुम्हाला चान्स आहे. काही समजलं नाही मी शिकवताना सुद्धा तर आस्क मी, गेट युअर कन्सेप्ट क्लिअर. ठीक आहे. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम खूप महत्वाची सिस्टीम आहे. ठीक आहे. कारण आता हे नुसते एक्झाम इथल्या एक्झामच्या दृष्टीनं पाहू नका, इथल्या सेमिस्टरच्या. ठीक आहे. जर तुम्ही नुसतं फोकस केलाय हा इथल्या सेमिस्टर पुरतं बघूया तर नाही. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमचं बेसिक हे तुम्हाला फायनल इयर पर्यंत लागणार आहे. ठीक आहे. कारण जेव्हा तुम्ही फार्माकोलॉजी शिकताय तेव्हा त्या ड्रगची फार्माकोलॉजी म्हणजे काय असतं तर त्या ड्रगची ऍक्शन थोडक्यात. ठीक आहे. आता समजा एखादा ड्रग असेल, फॉर एक्झाम्पल तुमचं पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉलचं काम काय तर बॉडी टेम्परेचर जे काही वाढलेलं आहे, ताप वाढलेला आहे, तो काय करायचा लोअर डाऊन करायचा. ठीक आहे. तर नुसतं पॅरासिटामॉल हे तुमच्या नुसतं टेम्परेचरवर काम करत नाही. सी, पॅरासिटामॉल ऍब्झॉर्ब झालं ब्लड मध्ये जातं, मग ब्लड जिथं जिथं जाईल तिथं तिथं पॅरासिटामॉल फिरणार. ब्लड हार्ट मध्ये गेलं पॅरासिटामॉल हार्ट मध्ये जाणार आहे. ब्लड लंग्स मध्ये गेलं पॅरासिटामॉल लंग्स मध्ये जाणार आहे. ब्लड लिव्हर मध्ये गेलं पॅरासिटामॉल लिव्हर मध्ये जाणार आहे. सो जिथं जिथं ब्लड जाईल तिथं तिथं पॅरासिटामॉल जाणार आहे. आणि सगळे जे काही ऑर्गन आहेत, जे काही सेल्स आहेत, ते being a chemical, paracetamol will interact with these components. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक ऑर्गन वरती त्या ड्रगचा काही ना काही इफेक्ट असतो. बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो त्याला साईड इफेक्ट आहे. ठीक आहे. साईड इफेक्ट म्हणजे काय, द इफेक्ट रादर दॅन इंटेंडेड इफेक्ट. म्हणजे जो इफेक्ट मला इंटेंडेड आहे, पॅरासिटामॉलला फक्त माझा ताप कमी करावा, माझ्या लिव्हरवर काही इफेक्ट करू नये, दिस इज व्हॉट इंटेंडेड. बट तसं होत नाही. लिव्हरवर पण पॅरासिटामॉल ऍक्शन करतो की जी इंटेंडेड नाही. वी कॉल इट एज साईड इफेक्ट. ठीक आहे. तर लक्षात घ्या, प्रत्येक ड्रगचे तुम्हाला साईड इफेक्ट बघावं लागणार. हार्ट बिंग मेजर ऑर्गन, हार्ट वरती काय काय इफेक्ट होतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग तेव्हा बरेचसे शब्द येतील. इट डिक्रीजेस इट डिप्रेसेस कंडक्टिव्ह सिस्टम ऑफ द हार्ट, इट इन्क्रीजेस हार्ट रेट, इट डिक्रीजेस हार्ट रेट, इट इन्क्रीजेस कार्डियाक ऍक्टिव्हिटी. मग तुम्हाला हे कन्सेप्ट कळणारच नाहीत ना. जर तुम्हाला जर हार्टची डायग्राम, हार्ट म्हणजे काय, हार्ट मधले काय काय कॉम्पोनंट्स आहेत हेच बेसिकली समजलं नसेल तर तुम्हाला या गोष्टी पुढच्या कळणार नाही. त्यामुळे हा कन्सेप्ट तर व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. सो टुडे वी आर स्टार्टिंग कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. ठीक आहे. त्यामधला पहिला टॉपिक आपण घेतो, दॅट इज अनाटॉमी ऑफ हार्ट. अँड सेकंड टॉपिक, सेकंड बीट इन दिस इज कार्डियक सायकल. So basically, cardiovascular system. स्लाइड जरा वर खाली. So basically cardiovascular system, the name itself suggests cardiovascular. ठीक है. Cardio means heart, vascular means blood vessels. So cardiovascular system is composed of heart and blood vessels along with blood. As blood vessels they transport your blood.
So cardiovascular system, it consists of heart, blood vessels and blood. So what is a heart? Heart is a hollow muscular organ that circulates blood throughout the body. See, हार्ट इज अ हॉलो मस्क्युलर ऑर्गन. हॉलो म्हणजे पोकळ आहे, ठीक आहे, आणि एक मस्क्युलर ऑर्गन आहे. ह्याचं मेन काम काय असतं? पंपिंग ऑफ द ब्लड. सी बऱ्याच वेळा फंक्शन विचारतात, व्हॉट इज फंक्शन ऑफ हार्ट. सो ऑलवेज रिमेंबर देर इज वन अँड ओनली फंक्शन ऑफ हार्ट, दॅट इज पंपिंग ऑफ द ब्लड. ठीक आहे, तर कुणी विचारलं हार्टचं काम काय, तर एकच लक्षात ठेवा, पंपिंग ऑफ द ब्लड. ठीक आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे मूवीज मध्ये वगैरे दाखवतात किंवा लिटरेचर्स मध्ये वगैरे असतो आपण, हार्ट इज रिलेटेड विथ इमोशन. नो, ठीक आहे, हार्ट हॅज नथिंग टू डू विथ द इमोशन्स. हार्ट मध्ये इमोशन तयार होत नाही. इमोशन तयार व्हायचं काम ब्रेनचं आहे, ब्रेन मध्ये इमोशन तयार होतात, हार्ट मध्ये नाही. हा, हार्ट बीट्स इन रिस्पॉन्स टू दीज इमोशन्स. जर माणूस जर स्ट्रेस मध्ये असेल, टेन्शन मध्ये असेल, तर तुमचा हार्ट फास्ट बीट करतो. ठीक आहे, सो हार्ट हॅज लिंक विथ युअर ब्रेन, but it is not like that ki heart is having certain ability to produce emotion. No, heart doesn't deal with emotion. हा, हार्ट इमोशनला रिॲक्ट करतो. इमोशन बरोबर हार्ट काय होतं, त्याचं बीटिंग वाढतं कमी होतं. दिस इज इट. बाकी हार्टचा आणि इमोशनचा काही संबंध नाही. हार्टमध्ये इमोशन तयार होत नाही. ठीक आहे, सो हार्टचं एकच काम आहे, ते काय आहे, तर दिट इज पंपिंग ऑफ ब्लड. ठीक आहे. Now anatomy of heart. So heart is basically a hollow cone shaped organ. ठीक आहे, हा मस्क्युलर ऑर्गन आहे, मगाशीच सांगितलं, आणि इट इज रफली द साइज ऑफ अ क्लोज फिस्ट ऑफ एन इंडिव्हिज्युअल. क्लोज फिस्ट म्हणजे काय, जर तुम्ही तुमची मूठ झाकली, ठीक आहे, तर तुमची मूठ झाकल्यानंतर जेवढी साईज होते तुमच्या हाताची, तेवढ्या साईजचं हे हार्ट असतं. आता आपल्या हाताची मूठ झाकून पहा, जेवढी साईज होते त्याची, तेवढं तुमचं हार्ट असणार. ठीक आहे, एखाद्याची मूठ मोठी असेल त्याचा हार्ट मोठा असेल, एखाद्याची मूठ लहान असेल तर त्याचा हार्ट पण काय असेल, लहान असेल. सो डायमेन्शन्स, इट इज अराउंड 12 सेंटीमीटर लॉंग, 12 सेंटीमीटर लॉंग असतं, 9 सेंटीमीटर वाईड, रुंदी 9 सेंटीमीटर, इट इज 6 सेंटीमीटर थिक. ठीक आहे, 6 सेंटीमीटर थिकनेस असतो. येस, हार्टची साईज इन्क्रीज होती का? हार्टची साईज इन्क्रीज होती का? म्हणजे लहान असल्यावर, लहान नंतर मोठं झाल्यावर अशी वाढत जाते का साईज? हो, इट इज नॉट लाईक युअर ब्रेन. जसं जसं माणसाची हाईट, वेट वगैरे वाढत जाईल, तसं तसं हार्ट ग्रो होत जातं. ठीक आहे, अप टू अ सर्टन, नंतर त्याच्यानंतर हार्टची साईज तेवढी जाते, परत वाढणार नाही. हार्टची साईज वाढते, ठीक आहे, हार्टची साईज वाढते इन सर्टन कंडिशन. काही कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये हार्टची साईज बरोबर वाढते. ती कशामुळे वाढलेली असते, तर बेसिकली स्वेलिंग झालेलं असतं हार्टमध्ये. सीसीएफ नावाची कंडिशन आहे, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. ठीक आहे, आपण पानरोग डिसऑर्डर मध्ये, या कंडिशन मध्ये काय होतं, हार्टची साईज वाढते, कारण हार्ट सुजलेलं असतं. का सुजतं ते पण आपण डिस्कस करू. ठीक आहे. So heart weighs around 250 gram in adult females while 300 grams in adult male. Again बॉडी रेशोचा फरक आहे, त्यामुळे हे वेट जास्त असतं. ठीक आहे, इट हॅज गॉट नथिंग विथ द इमोशन्स, फंक्शन इज ओनली विथ पंपिंग ऑफ ब्लड. तर कोणतरी म्हणेल adult male they are highly emotional, that is why they contain more heart. ठीक आहे, and female they have less emotion, that is why they contain less heart. So it is not like that. ठीक है, heart has nothing to do with emotion. Heart, the only function is pumping of blood, and the size, the weight is according to your body ratio. So location of heart is present in mediastinum region. अथवा mediastinum region कुठला होता, mediastinum region is a part of thoracic cavity. ठीक आहे, thoracic cavity आठवते का तुम्हाला, डायफ्रॅमच्या वर आणि रिब्सच्या आतमध्ये. ठीक आहे, रिब्स पाठीमागे वर्टिब्रल कॉलम, वर क्लॅविकल आणि खाली डायफ्रॅम.
हे अशा रीतीने एक अशी क्लोज्ड कॅव्हिटी बनत होती. वी कॉल्ड इट ॲज अ थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटीचे पण परत वेगवेगळे रिजन पाहिले होते आपण. त्यामधला एक महत्वाचा रिजन होता दॅट इज मेडियास्टिनम रिजन. मेडियास्टिनम रिजन म्हणजे काय? थोरॅसिक कॅव्हिटीच्या एकदम मधोमधला भाग, एकदम मधला भाग जो आहे मेडियास्टिनम रिजन. लक्षात घ्या, मेडियास्टिनम रिजन इट कंटेन्स युअर मेजर ऑर्गन्स ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी एक्सेप्ट लंग्स. फक्त लंग्स साईडला असतात. बाकी जेवढे पण काही महत्वाचे आहेत तुमची तुमचे ट्रकिया, इसोफेगस, तुमचं परत ब्रॉन्काय, परत तुमचं हे हार्ट, हे सगळं मेडियास्टिनम रिजन मध्ये. तुमचं हार्ट हे डायफ्रॅम वरती रेस्ट केलेलं असतं. एक पार्ट डायफ्रॅमला चिटकलेला असतो. ठीक आहे. इट इज इन मिडलाईन ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी इन बिटवीन टू लंग्स. तर एक्झाम मध्ये युजली क्वेश्चन विचारतात हार्ट इज प्रेझेंट इन डॅश 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 रिजन. तर तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे हार्ट इज प्रेझेंट इन मेडियास्टिनम रिजन or it is in thoracic cavity. About 2/3 of heart is present on left side of the body's midline. See, heart हे बरोबर मध्ये आहे. मेडियास्टिनम रिजन जो आहे हा एकदम मेडियल आहे तुमच्या शरीराच्या, एकदम मध्यभागी आहे स्टर्नमच्या पाठीमागं, राईट. मग हा मेडियास्टिनम जो रिजन आहे हा मध्यभागी आहे. मग आपण हार्ट कुठे आहे, हार्ट कुठल्या साईडला, तर आपण काय म्हणतो हार्ट इज ऑन लेफ्ट साइड. ठीक आहे. आपण काय म्हणतो हार्ट इज ऑन लेफ्ट साइड. Heart is present in mediastinum region, but आपण काय म्हणतो heart is on left side. Why? Because 2/3 of the heart is present on left side of the body's midline. बॉडीची जी काही मिडलाईन आहे त्या मिडलाईनच्या 2/3 जो काय आहे तुमचा हार्ट हा डावीकडे आहे. This is what your body's midline and this is what your heart lies. ठीक आहे. So 2/3 part it is on left side. That is why we call heart is on left side. आलं लक्षात. आपण म्हणतो ना हार्ट डाव्या साईडला आहे. का म्हणतो? तर कारण 2/3 ऑफ हार्ट जे आहे हे डाव्या साईडला आहे. ठीक आहे. The superior broad part of the heart we call it as base, while inferior acute part we call it as a सी. हा जो काही ब्रॉड पार्ट आहे हार्टचा, ठीक आहे, हा ब्रॉड पार्ट ह्याला बेस म्हणायचं. आणि हा टोकाचा भाग जो आहे त्याला म्हणलं जातं अपेक्स. ठीक आहे. ह्याला म्हणायचं अपेक्स आणि ह्या वरच्या भागाला काय म्हणायचं बेस. ओके. डायग्राम दिसली ना तुम्हाला दाखवलेली? Yes, sir. सर So your heart wall, it is जे काही हार्टच्या वॉल्स आहेत दे आर ऑफ 3 layers. ठीक आहे. फर्स्ट इज पेरिकार्डियम. ठीक आहे. पेरी म्हणजे अराउंड साईडला असणारी. सेकंड वन इज मायोकार्डियम. मायो मीन्स मसल्स, तर मसल पासून बनलेली, दॅट इज वाय मायोकार्डियम. आणि थर्ड वन अँड व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज इंडोकार्डियम. आतमध्ये एकदम आतल्या भागाचं, राईट. सो पेरिकार्डियम, मायोकार्डियम आणि इंडोकार्डियम ह्या हार्टच्या 3 लेयर्स आहेत. The pericardium, peri means around, so it is present around the heart. ठीक है. So your pericardium membrane it surrounds and protects the heart. has a basic function काय असतं, हार्टला सराउंड करायचं आणि प्रोटेक्ट करायचं. पेरिकार्डियमचे 2 भाग पडतात. एक असतं ते म्हणजे फायब्रस पेरिकार्डियम आणि दुसरं असतं ते म्हणजे सिरस पेरिकार्डियम. ठीक आहे. सिरस पेरिकार्डियम, सिरस मेम्ब्रेन पहिल्यांदा काय आहे ते लक्षात घ्या. सिरस मेम्ब्रेन, सिरस मेम्ब्रेन म्हणजे आता तुम्ही एखादा हा फुगा आहे, ठीक आहे, हा फुगा आहे, त्या फुग्यामध्ये तुम्ही इथून असा हात घातला आतमध्ये तर काय होईल, बिकॉज ऑफ एअर राईट, हात तुमचा इथं आहे, ठीक आहे. सो इथं काय तयार होऊन जाईल, हा फोल्ड तयार होऊन जाईल. ठीक आहे. हा काय तयार होऊन जाईल, फोल्ड तयार होऊन जाईल. सो दिस इज युअर सिरस मेम्ब्रेन. हा तुमचा आता असेल हा तो म्हणजे ऑर्गन. आता इथं जो काय असेल हा
तुमचं ऑर्गन असेल, ठीक आहे, मध्ये, आणि साईडला असं फोल्ड असलेलं कव्हरिंग असतं, त्याला म्हणायचं सिरस मेम्ब्रेन. सिरस मेम्ब्रेन दे युजली कंटेन अ फ्लुइड, वी कॉल इट ॲज सिरस फ्लुइड. ठीक आहे, याच्या आतमध्ये जे काही फ्लुइड असतं त्याला म्हणायचं सिरस फ्लुइड. त्या सिरस फ्लुइडचं बेसिक फंक्शन असतं ते काय असतं तर शॉक ऍब्झॉर्बर. ठीक आहे, शॉक ऍब्झॉर्बर काम असतं याचं, म्हणजे जे काही धक्का बसतोय, शॉक बसतोय, तो काय करायचा, ऍब्झॉर्ब करायचा, आणि तुमचा जो काही मेन ऑर्गन आहे, व्हायटल ऑर्गन, त्याचं काय प्रोटेक्शन करायचं, प्रोटेक्शन. तुमच्या लंग्स वरती पण सिरस मेम्ब्रेन आहे, तुमच्या हार्ट वरती पण सिरस मेम्ब्रेन आहे. See, this is what it looks like. ओके, हे फोल्ड केलं, फोल्डच्या मध्ये हा तुमचा ऑर्गन आहे, आणि हे जे काय आहे हे सिरस फ्लुइड आहे. हे सिरस फ्लुइड काय करत असतं, शॉक ऍब्झॉर्बरचं काम करत असतं. ठीक आहे, यो सुपरफिशियल फायब्रस पेरिकार्डियम. सी, फायब्रस पेरिकार्डियम एकदम बाहेरचं लेअर, हार्टच्या एकदम बाहेरचं लेअर जे आहे पेरिकार्डियम. पेरिकार्डियम दोन पार्टचं बनलेलं आहे, एक म्हणजे फायब्रस पेरिकार्डियम, दुसरं म्हणजे सिरस पेरिकार्डियम. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात बाहेरचं जे कव्हरिंग आहे ते कुठलं आहे, फायब्रस पेरिकार्डियम. लक्षात घ्या, फायब्रस पेरिकार्डियम हे कशापासून बनलेलं असतं तर एक इलास्टिक डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेलं असतं. सी, इट इज मेड अप ऑफ इलास्टिक टिश्यू, राईट. दॅट इज वाय इट प्रिव्हेंट्स डिस्टेन्शन ऑफ हार्ट, राईट. कारण हे इलास्टिक आहे. सी, हार्टचं काम काय, बीट करणं, राईट. हार्ट कंटिन्युअस काय होत असतं, बीट होत असतं, म्हणजे मोठं कॉन्ट्रॅक्ट होत असतं, रिलॅक्स होत असतं, कॉन्ट्रॅक्ट होत असतं, रिलॅक्स होत असतं. सो हार्टचा शेप हा कंटिन्यू काय होत असतो, चेंज होत असतो. सो त्यामुळे हार्ट काय होत नाही, डिस्टेंड होत नाही, हार्टचा शेप हा लॉस होत नाही. कशामुळे होत नाही तर ह्या वरच्या इलास्टिक कव्हरिंगमुळे. Serous pericardium, it is a thinner membrane which is present inside of your fibrous pericardium. Fibrous pericardium च्या आतमधल्या भागामध्ये तुमचं सिरस पेरिकार्डियम असतं. सिरस पेरिकार्डियम जसं की मगाशी मी तुम्हाला इथं दाखवलं, ठीक आहे, हे बघा, जसं की मगाशी मी तुम्हाला इथं दाखवलं, याच्या असे दोन आता हे पडणार, हे फोल्ड झालं ना याचा, याचा काय झालं, इथं फोल्ड झाला. सॉरी, हे बघा, याचा काय झालं, इथं फोल्ड झालाय. या फोल्ड मध्ये लिक्विड आहे, राईट. मग आता हा फोल्ड झाला म्हणल्यानंतर हे बाहेरचं मेम्ब्रेन झालं, हे आतमधलं मेम्ब्रेन झालं. समजतंय ना, हे सिरस मेम्ब्रेन एकच आहे, पण ह्याचं फोल्ड पडलंय, राईट. फोल्ड पडल्यामुळे बाहेरचं एक मेम्ब्रेन तयार झालं हे, आणि हे आतमधलं एक मेम्ब्रेन तयार झालं. ठीक आहे. सो युअर सिरस मेम्ब्रेन it is a double layer, right. So it is of two parts. सिरस मेम्ब्रेनचं जे काही बाहेरचं मेम्ब्रेन आहे त्याला म्हणलं जातं परायटल मेम्ब्रेन, आणि आतलं जे काही मेम्ब्रेन आहे त्याला म्हणायचं व्हिसरल मेम्ब्रेन. ठीक आहे, बाहेरच्या मेम्ब्रेनला काय म्हणणार, परायटल, आतमधल्याला काय म्हणणार, व्हिसरल. सो दिस इज युअर parietal membrane, right. Parietal, and this is your visceral. ठीक आहे. सो विसरल लेअरलाच इपिकार्डियम सुद्धा म्हणतात, कारण इथून तुमचं ऍक्च्युअल हार्ट खालून काय होतं, चालू होतं याच्या खालून. दॅट इज वाय इट इज ऑल्सो कॉल्ड एज इपिकार्डियम. सो 3 लेअर हार्टचे, पेरिकार्डियम, मायोकार्डियम, इंडोकार्डियम. पेरिकार्डियमचे परत 2 पार्ट पडतात, फायब्रस पेरिकार्डियम आणि सिरस पेरिकार्डियम. फायब्रस पेरिकार्डियम हे हार्टच्या एकदम बाहेर आहे, सिरस पेरिकार्डियम फायब्रसच्या आतमध्ये आहे. फायब्रस पेरिकार्डियम इलास्टिक टिश्यू पासून बनलेला आहे. सिरस पेरिकार्डियम एकदम थिन लेअर आहे, ह्याच्यात 2 पार्ट पडतात. ठीक आहे, फोल्ड झालेला असतो त्यामुळे 2 पार्ट पडतात. पहिल्या पार्टला आपण म्हणतो परायटल लेअर, दुसऱ्या पार्टला म्हणतो व्हिसरल लेअर. ठीक आहे, आता हे दोन्ही लेअर जे आहेत, परायटल लेअर आणि व्हिसरल लेअर, ह्याच्यामध्ये एक छोटी कॅव्हिटी असते, वी कॉल इट ॲज पेरिकार्डियल कॅव्हिटी. वी कॉल इट ॲज पेरिकार्डियल कॅव्हिटी. या पेरिकार्डियल कॅव्हिटीच्या मध्ये एक फ्लुइड असतं, त्याला म्हणतो आपण सिरस फ्लुइड. इट इज कॉल्ड ॲज पेरिकार्डियल फ्लुइड. ठीक आहे, द फंक्शन ऑफ पेरिकार्डियल फ्लुइड इज
absorption of shock and protect your heart. Then second layer, the myocardium, it is middle layer of heart. It is composed of cardiac muscles. Cardiac muscles, we already seen it. अजून एकदा लक्षात ठेवा, कार्डियक मसल्स हे स्पेशलाइज्ड मसल्स आहेत. ठीक आहे, ते दिसायला स्केलेटल मसल सारखे दिसतात पण काम स्मूथ मसल सारखं करतात. राईट, अँड दे आर फाउंड स्पेसिफिकली इन हार्ट ओनली. दॅट इज वाय दे आर कॉल्ड ॲज कार्डियक मसल्स. The myocardium, it is the layer which is responsible for pumping of heart. हार्टचं जे काही पंपिंग होतं हे कशामुळे होतं तर मायोकार्डियम मुळे होतं. Now last layer, the endocardium. Endocardium, it is the innermost layer of heart. It is made up of specialized epithelium. We call it as endothelium. ठीक आहे. It lines chambers and valves of the heart. हार्ट मध्ये जे काही कप्पे आहेत ते कप्प्यांना आणि झडपे आहेत हार्ट मध्ये, व्हॅल्व म्हणतो आपण त्यांना, ह्यांना लाईन केलेलं असतं. The endothelium, it is continuous with endothelial lining of large blood vessels attached to the heart. जे काही लार्ज ब्लड वेसल्स आहेत, फॉर एक्झाम्पल तुमची अवॉर्टा आहे, पल्मोनरी आर्टरी आहे, नंतर तुमचे सुपिरियर वेन्ना किंवा इन्फिरियर वेन्ना किंवा जे काही लार्ज ब्लड वेसल्स आहेत त्याच्या आतमध्ये हे एंडोथेलियल लाइनिंग असतं. हे हार्ट पासून कंटिन्यू झालेलं असतं. आठवा, एंडोथेलियम हा स्पेशलाइज्ड इपिथेलियम टिश्यू आहे. ह्याचं काम काय असतं तर फास्टर गॅसियस ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, गॅसियस ट्रान्सपोर्टेशन हे काय करतं, फास्ट करतं. याचं प्लाझ्मा मेम्ब्रेन हे स्पेशलाइज्ड असतं. नाउ इंटेरियर ऑफ हार्ट. दिसते डायग्राम सगळ्यांना? Yes, sir. So your heart is basically divided into two regions. One is right and other one is left. ओके, तुमचं हार्ट हे चार रिजन दोन रिजन बनलेलं आहे. हा आहे राईट आणि हा आहे लेफ्ट. ठीक आहे, आता हा राईट आणि लेफ्ट जे काही दोन भाग आहेत हे परत मधून डिवाइड होतात. ठीक आहे, आणि दोन पार्ट तयार होतात, एक सुपेरियर पार्ट आणि दुसरा म्हणजे इन्फेरियर पार्ट. सुपेरियर पार्टना आपण म्हणतो ॲट्रिया किंवा ॲट्रियम, आणि इन्फेरियर पार्ट म्हणजे खालचा पार्ट जो आहे त्याला म्हणलं जातं वेंट्रिकल्स. ओके, आता हे दोन वरच्या ज्या काही दोन आर्टरी आहेत ह्यांच्यामध्ये हा एक पडदा दिसतोय बघा, ह्याला म्हणलं जातं इंटर ॲट्रियल सेप्टम. ठीक आहे, सेम तुमच्या वेंट्रिकल्स सुद्धा दोन भागात डिवाइड झालेले आहेत बाय विथ हेल्प ऑफ वन सेप्टम. एक पडदा आहे दोन वेंट्रिकलच्या मध्ये, त्याला म्हणलं जातं इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम. झालंय.
is ventricular septum. So your atriums, they are divided into two, right atrium and left atrium. They are separated from each other by an septum. We call it as interatrial septum. आणि सेम ventricles सुद्धा तुमच्या एका septum ने डिवाइड केलेले आहेत उजव्या आणि डाव्या पार्ट मध्ये. We call it as interventricular septum. Okay. Now this left side ventricle and atrium, they are connected with a valve ठीक आहे. या दोन्हीच्या मध्ये एक व्हॅल्व आहे आणि तुमच्या राईट वेंट्रिकल आणि राईट ॲट्रियम मध्ये सुद्धा एक व्हॅल्व आहे. कॅन एनीबडी टेल मी द Tricuspid. present between Tricuspid. left atrium and left Tricuspid ventricle? one and bicuspid one. Tricuspid valve and bicuspid valve. ट्रायकस्पिड कुठं असते, लेफ्ट का राईट? Right मध्ये. Tricuspid Right मध्ये bicuspid and left मध्ये bicuspid. ट्रायकस्पिड राईट का लेफ्ट? Tricuspid right. बायकस्पिड लेफ्ट. ठीक आहे. Ventricles and atriums, they receive blood supply from different veins and arteries. ठीक है. Your left part, it deals with pure blood. लेफ्ट पार्ट जो आहे इट डील्स विथ प्युअर ब्लड. प्युअर ब्लड कशाला म्हणायचं? ऑक्सिजनेटेड ब्लडला, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे त्याला म्हणायचं प्युअर ब्लड. ठीक आहे. राईट पार्ट ऑफ युअर हार्ट इट डील्स विथ इम्प्युअर ब्लड. इम्प्युअर ब्लड कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे, कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जास्त आहे. थोडक्यात त्याला अजून दुसरं नाव आहे डीऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे. सो लेफ्ट पार्ट इट डील्स विथ प्युअर ब्लड, राईट पार्ट डील्स विथ impure blood. ठीक है. So this is what about internal structure of your heart. So heart, it consists of right and left side chambers by the partition which is present in between. Each side it is again divided into superior and inferior chambers. Superior म्हणजे वरचे, inferior म्हणजे खालचे. Thus your heart it consists of 4 chambers. तुमच्या हार्ट मध्ये किती चेंबर असतात? 4 चेंबर असतात. कधीही विसरू नका, हार्ट मध्ये 4 चेंबर्स असतात. ठीक आहे. प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये 4 चेंबर असतील असं काही नाही. बेडकामध्ये 3च चेंबर असतात. ठीक आहे. सो ह्युमन हार्ट इट कन्सिस्ट ऑफ 4 चेंबर्स. The 2 superior chambers means upper chambers, they are called as atria. 2 inferior chambers means lower chambers, we call them as ventricle. Right atrium and left ventricle separated by a partition, we call it as interatrial septum. Similarly, the right ventricle and left ventricle, they are separated by another septum, that we call that septum as interventricular septum. दोन ventricleच्या मध्ये असणारा पडदा interventricular septum. The valves which are present between the atrium and ventricle, they are called as atrioventricular valves. म्हणजे atrium आणि ventricleच्या मध्ये जे काही valve आहेत त्यांना म्हणायचं atrioventricular valve. While the valves present on pulmonary artery and aorta, म्हणजे खालच्या भागामध्ये, ठीक आहे, म्हणजे ventricles मधून ज्या दोन महत्वाच्या ब्लड वेसल निघतात, ठीक आहे, राईट पार्ट मधून निघते तुमच्या पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट पार्ट मधून निघते एओर्टा. एओर्टा ही सगळ्यात मोठी आर्टरी आहे. ठीक आहे. तर लेफ्ट म्हणजे खालच्या पार्ट मधून वेंट्रिकल मधून ह्या 2 ब्लड वेसल निघतात. ठीक आहे. राईट वेंट्रिकल मधून निघते पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट वेंट्रिकल मधून निघते एओर्टा. तर पल्मोनरी एओर्ट्रिया आणि पल्मोनरी आर्टरी आणि एओर्टा ह्यांच्यावर ज्या काही झडपी आहेत, ज्या व्हॅल्व्स आहेत, त्यांना म्हणलं जातं सेमिलुनार व्हॉल्व्स. राइट एट्रियम टू राइट वेंट्रिकल ट्रायकस्पिड व्हॅल्व, लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल मध्ये कुठली आहे? बायकस्पिड व्हॅल्व. ब्लड passes from right ventricle to pulmonary artery
थ्रू अ व्हॅल्व वी कॉल्ड एज सेमिलुनार व्हॅल्व. ठीक आहे, पल्मोनरी आर्टरीवर ही सेमिलुनार व्हॅल्व आहे म्हणून तिला म्हणतो आपण पल्मोनरी सेमिलुनार व्हॅल्व. ठीक आहे, सेम वे ब्लड पासिंग फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल टू एओर्टा, इट passes through a valve. ठीक है, again it is a semilunar valve, but as it is being placed on aorta we call it as aortic semilunar valve. So this is what the diagram is. ठीक है, तर याच्यामध्ये बाकीचे पण स्ट्रक्चर्स आहेत. ठीक आहे, they will discuss later. ठीक आहे, ही डायग्राम समजली सगळ्यांना? एवढे 4 चेंबर कुठले कुठले आहेत आणि सेप्टम कुठले आहेत आणि व्हॅल्व्स कुठले आहेत हे समजलं सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके, आता आपण कुठल्या मेजर ब्लड वेसल येतात, कुठं ब्लड ड्रेन करतात ते पाहूया आणि ब्लडचा फ्लो कसा होतो ते पण पाहूया. इथं ट्रायकस्पिड वॉल्व, इथं बायकस्पिड वॉल्व. ठीक आहे, लक्षात घ्या वरचा पार्ट जो काही व्हेंट्रिकल्स आहे, व्हेंट्रिकल्स दे रिसीव ब्लड फ्रॉम 2 मेजर वेन्स. ठीक आहे, सी राईट पार्ट इट डील्स विथ इम्प्युअर ब्लड, लेफ्ट पार्ट डील्स विथ प्युअर ब्लड. त्यामुळे राईट पार्ट मध्ये जे काय असणार आहे इम्प्युअर ब्लड असणार आहे. राईट, सो राईट ॲट्रियम मध्ये म्हणजे इथं इथं 2 मेजर ब्लड वेसल्स आणून ब्लड टाकतात. दे आर कॉल्ड ॲज सुपेरियर वेन्ना केवा अँड इन्फेरियर वेन्ना केवा. तुमच्या शरीरातल्या सगळ्यात मोठ्या ब्लड वेसल्स आहेत ते म्हणजे सुपेरियर वेन्ना केवा आणि इन्फेरियर वेन्ना केवा. सुपेरियर वेन्ना केवा वरून ब्लड आणून टाकते. ठीक आहे, हार्टच्या वरच्या पार्ट मधून जे ब्लड आणते वेन तिला म्हणायचं सुपेरियर वेन्ना केवा. हार्टच्या खालच्या भागामधून पायाकडून वगैरे जी काही ब्लड आणते तिला म्हणायचं इन्फेरियर वेन्ना केवा. ह्या सगळ्या ब्लड आणून कुठे टाकतात तर तुमच्या राईट ॲट्रियम मध्ये. ठीक आहे, आता जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होत असतं तेव्हा काय होतं, हार्ट जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा इथं जे काही हार्ट मध्ये ब्लड साठलेलं आहे राईट ॲट्रियम मध्ये ते काय होतं या ट्रायकस्पिड वॉल्व मधून खाली येतं. कशात आला आता राईट वेंट्रिकल मध्ये. राईट, मग राईट वेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होईल तेव्हा काय होतं, ह्याच्यामधून एक आर्टरी निघते. सी हार्ट मधून ज्या ब्लड वेसल निघतात बाहेर जातात त्याला म्हणायचं पल्मोनरी आर्टरी. ठीक आहे, ही पल्मोनरी आर्टरी जाऊन 2 ब्रांचेस मध्ये डिवाइड होते. एक म्हणजे राईट पल्मोनरी आर्टरी, दुसरी म्हणजे लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. असं का होतं, कारण आपल्या बॉडीमध्ये 2 लंग्स आहेत. पल्मोनरी आर्टरी ह्या लंग्स कडे जातात. लंग्स हे असं ऑर्गन आहे की जिथं तुमच्या ब्लडचं ऑक्सिजनेशन होतं, म्हणजे त्याच्यामध्ये फ्रेश ऑक्सिजन टाकला जातो आणि त्यातला CO2 काढून घेतला जातो. राईट, सी राईट वेंट्रिकल मधून जे काही ब्लड आलेलं आहे हे सगळं कसलं आहे, इम्प्युअर ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. शरीरामध्ये जे काही डिऑक्सिजनेटेड ब्लड साठलं होतं ते या सुपेरियर वेन्ना केवा आणि इन्फेरियर वेन्ना केवा आणि राईट वेंट्रिकल मध्ये होतं. जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट झालं तेव्हा काय झालं, ह्या दोन्ही मधून जे काही आलेलं ब्लड आहे राईट वेंट्रिकल मधलं ते पुश झालं कुठं, राईट वेंट्रिकल मध्ये खालच्या पार्ट मध्ये. आता राईट वेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होईल तेव्हा काय होणार, ह्यामधलं ब्लड सगळं पल्मोनरी आर्टरी मध्ये जातं. ठीक आहे, पल्मोनरी आर्टरीवरती जी काही वॉल्व असते तिला म्हणतो आपण पल्मोनरी सेमिलुनार वॉल्व. हे ब्लड 2 लंग्स कडे जातं, राईट लंग कडे आणि लेफ्ट लंग कडे. ठीक आहे, आता हे लंग्स मध्ये गेलं ब्लड. ठीक आहे, आता हा तुमचा लंग आहे. ओके, ह्या लंग मध्ये काय होतं, ऑक्सिजनेशन होतं. ऑक्सिजन हा ब्लड मध्ये टाकला जातो आणि ब्लड मधला CO2
हा बाहेर टाकला जातो. ओके, सो नाउ युअर ब्लड गेट्स प्युरिफाईड. सो दिस लंग कडून वेन्स निघतात, त्यांना म्हणतो आपण पल्मोनरी वेन्स. ठीक आहे, काय म्हणतो त्यांना? पल्मोनरी वेन. सी, ऑर्गन कडून हार्ट कडे जाणारी ब्लड वेसल त्याला म्हणायचं वेन. सो लंग कडून हार्ट कडे जाणाऱ्या पल्मोनरी वेन्स. तर ह्या पल्मोनरी वेन्स काय करतात, दोन्ही राईट आणि लेफ्ट लंग कडून येणाऱ्या पल्मोनरी वेन्स लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आणून ब्लड टाकतात. सी, मी तुम्हाला सांगितलं होतं पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी व्हेन हे एक्सेप्शन आहे. आर्टरी म्हणजे प्युअर ब्लड कॅरी करणारी, बट पल्मोनरी आर्टरी इम्प्युअर ब्लड कॅरी करते. व्हेन म्हणजे इम्प्युअर ब्लड कॅरी करणारी, बट पल्मोनरी व्हेन काय करते? प्युअर ब्लड कॅरी करते. तर आता हे जे काही प्युअर ब्लड आलेलं आहे कुठं? लेफ्ट साइड. सी, लेफ्ट साइड ऑफ हार्ट ऑलवेज डील्स विथ प्युअर ब्लड. सो इन दिस लेफ्ट ॲट्रियम प्युअर ब्लड आलेलं आहे. मग आता जेव्हा परत हार्ट कॉन्ट्रॅक्ट होईल तेव्हा काय होईल? हे ब्लड काय होईल? प्युअर ब्लड लेफ्ट वेंट्रिकल मध्ये होईल. ठीक आहे, आता लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आलं, कशातून येईल? ह्या बायकस्पिड व्हॅल्व. लेफ्ट वेट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकलच्या मध्ये जी काही व्हॅल्व आहे तिचं नाव आहे बायकस्पिड व्हॅल्व. मग आतमध्ये आल्यानंतर काय होईल? आता जेव्हा परत ह्या वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतील तेव्हा काय होईल? ह्या मधलं ब्लड एका मोठ्या आर्टरी मध्ये टाकलं जाईल. ठीक आहे, तुमच्या हार्ट मधली, तुमच्या शरीरातली सगळ्यात मोठी आर्टरी तिच्यात टाकलं जाईल, तिला म्हणलं जातं ॲओर्टा. ठीक आहे, सो युअर प्युअर ब्लड, दॅट इज ऑक्सिजनेटेड ब्लड, इज नाउ सेंट थ्रू ॲओर्टा. तुमच्या शरीरभर पसरण्यासाठी हे ॲओर्टा मध्ये टाकलं जातं. ॲओर्टा एकमेव मोठी ब्लड आर्टरी आहे जी हार्ट मधून बाहेर पडते. बाहेर पडल्यानंतर परत तिच्या वेगळ्या 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 ब्रांचेस होत जातात. राईट, सो ॲओर्टा इज गार्डेड विथ अ वॉल कॉल्ड ॲज ॲओर्टिक सेमिलुनार वॉल. ठीक आहे, सो ब्लड कसं आलं? राईट ॲट्रियम मध्ये आलं पहिल्यांदा. कुणी आणलं? सुपेरियर वेन्ना केवा, इंफेरियर वेन्ना केवा. ठीक आहे, जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट झालं ट्रायकस्पिड वॉल मधून हे राईट वेंट्रिकल मध्ये आलं. वेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट झाल्या तेव्हा हे पल्मोनरी आर्टरी मध्ये घुसलं, पल्मोनरी सेमिलुनार वॉल मधून. पल्मोनरी आर्टरी दोन ब्रांच मध्ये डिवाइड झाली, राईट आणि लेफ्ट. हे राईट लंगला एक जाती, लेफ्ट लंगला एक जाती. लंग मध्ये गेल्यानंतर ऑक्सिजनेशन होतं, म्हणजे ऑक्सिजन ऍड होतं. नाउ दिस प्युअर ब्लड अगेन कम्स टू हार्ट थ्रू पल्मोनरी वेन्स. पल्मोनरी वेन ह्या लेफ्ट वेंट्रिकल मध्ये येतात. जेव्हा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा हे पल्मोनरी वेन मधून जे काही प्युअर ब्लड आलेलं आहे ते काय होतं? लेफ्ट वेंट्रिकल मध्ये येतं. लेफ्ट वेंट्रिकल परत जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा हे जे काही ऑक्सिनेटेड ब्लड आहे, प्युअर ब्लड आहे, हे ॲओर्टात जातं. ॲओर्टा ही सगळ्यात मोठी ब्लड वेसल आहे. ॲओर्टाच्या वर एक व्हॉल्व आहे, तिचं नाव आहे ॲओर्टिक सेमिलुनार व्हॉल्व. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So superior and inferior वेन्ना केव्हा? they empties their content into right atrium. राईट ॲट्रियम मधून ब्लड राईट वेंट्रिकल मध्ये जातं. कुठल्या वॉल मधून? ट्रायकस्पिड वॉल मधून. फ्रॉम राईट वेंट्रिकल ब्लड एंटर्स इनटू पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी परत दोन ह्याच्यात डिवाइड होते, राईट अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. ह्या आर्टरीज काय करतात? व्हेनस ब्लड म्हणजे इम्प्युअर ब्लड जे काय आहे हे लंग्सला जातात. लंग इज अ ऑर्गन वेअर ऑक्सिजनेशन ऑफ ब्लड टेक्स प्लेस. ठीक आहे, नाऊ टू पल्मोनरी वेन्स फ्रॉम ईच लंग, म्हणजे टोटल 4 पल्मोनरी वेन्स ह्या काय होतात? they carry oxygenated blood from lung and empty their content into left atrium. म्हणजे लेफ्ट ॲट्रियम मध्ये 4 पल्मोनरी वेन येतात की ज्या प्युअर ब्लड कॅरी करतात. जेव्हा लेफ्ट वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा हे जे काही ऑक्सिजनेटेड ब्लड आहे इट गेट पास डाउन टू द लेफ्ट वेंट्रिकल थ्रू युअर बायकस्पिड व्हॅल्व. नाउ when left ventricle is contracted, the blood get pumped, this oxygenated blood, the pure blood is get pumped into the aorta through aortic semilunar valve. Now blood supply to heart. See, now we have seen heart is the organ which supply blood to the other organs, right? Blood सगळीकडे सप्लाय करायचं काम हार्ट करतं.
सगळीकडनं ब्लड कलेक्ट करायचं काम हार्ट करतं. मग हार्टला कोण ब्लड सप्लाय करतं? दॅट विल सी. हार्ट रिसिव्स ऑक्सिनेटेड ब्लड बाय टू आर्टरीज. वी कॉल them as coronary arteries, right and left coronary arteries. या coronary arteries खूप लहान असतात, ठीक आहे, खूप मायन्यूट असतात, खूप लहान असतात. जे तुम्हाला हार्ट अटॅक येतो ना, त्या हार्ट अटॅक मध्ये काय होत असतं, तर या coronary artery मध्ये एखादी गुठळी वगैरे अडकून बसते. ही गुठळी अडकून बसली काय होतं, प्युअर ब्लड पुढे जात नाही. मग आता प्युअर ब्लड पुढे गेलं नाही की हार्टच्या कार्डियक मसल्सना फ्रेश ऑक्सिजन मिळत नाही, आणि ऑक्सिजन मिळाला नाही की त्यांना कॉन्ट्रॅक्ट होता येत नाही. इट रिझल्ट्स इन टू देअर डेथ. ते गुदमरतात अगोदर. गुदमरल्यानंतर माणूस गुदमरायला कसा हातपाय झाडतो, ठीक आहे, तसं त्या हातपाय झाडा लागतात. हातपाय झाडा लागले की तुमच्या छातीत कळा येतात, मग तुम्ही म्हणतात हार्ट अटॅक आला. ठीक आहे. हार्ट अटॅक इज अ साइन दॅट युअर हार्ट इज नॉट गेटिंग फ्रेश ऑक्सिजन. मग जेव्हा ऑक्सिजन मिळेल गुड, ऑक्सिजन नाही मिळाला त्या गुदमरणाऱ्या सेल्स काय होतील, मरून जातील. हार्टच्या सेल्स मेल्या, वी कॉल इट एज मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. इट लेड्स इनटू स्टॉपेज ऑफ युअर हार्ट. ठीक आहे. आता जे काही ऑक्सिजन, जे काही डिऑक्सिनेटेड ब्लड जमा झालेलं आहे, ठीक आहे, ते कोण कलेक्ट करतं? सो स्मॉल वेन्स दे कलेक्ट this oxygenated blood from your heart and they form what we call it as a structure we call it as coronary sinus. ठीक आहे, which opens into right atrium. हे right atrium मधून ओपन होतं आणि तिथं see right atrium is place where all deoxygenated blood is collected. तुमचं coronary sinus मधून येतं, तुमच्या राईट सुपिरियर वेना केव्हा मधून येतं आणि इन्फेरियर वेना केव्हा मधून. लेफ्ट वेंट्रिकल इज द प्लेस जिथून ब्लड प्युअर बाहेर टाकलं जातं. मग तुमच्या करोनरी आर्टरीजचं ओपनिंग पण तिथं असतं आणि तुमच्या अवॉर्डाचं पण ओपनिंग तिथं असतं. नाउ लास्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, कार्डियक सायकल. सी कार्डियक सायकल म्हणजे काय? It consists of all the events which are happening in your heart in one heartbeat. म्हणजे तुमची एक हार्टबीट होते तेव्हा ज्या काही घटना घडतात हार्टमध्ये, वी कॉल देम ॲज कार्डियक सायकल. ठीक आहे. आपण पाहिलं हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं, हार्ट रिलॅक्स होतं, राईट. सो दीज आर वॉट डिफरंट इव्हेंट्स. या सगळ्या इव्हेंट्सला म्हणायचं कार्डियक सायकल. बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये वायवामध्ये क्वेश्चन विचारतात व्हॉट इज अ कार्डियक सायकल, अँड मोस्ट ऑफ द स्टुडंट दे फेल टू आन्सर. This is a simple question and it has got a very simple answer. Cardiac cycle, it is nothing but the events occurring in heart with one heartbeat are called as cardiac cycle. Okay. In 1 minute, that is your 60 seconds, total 70 cardiac cycles takes place in adult. म्हणजे 60 सेकंदाचा 1 मिनिट आहे, म्हणजे एका मिनिटामध्ये टोटल 70 कार्डियक सायकल होतात. ठीक आहे. तर 70 कार्डियक सायकल होतात म्हणजे तुमची एक कार्डियक सायकल ही किती सेकंडची बनते? 0.8 सेकंडची. ठीक आहे. 0.8 सेकंडची काय काय असते बघा, 3 टोटल स्टेप्स आहेत. कुठल्या कुठल्या पाहूया. पहिली आहे आर्ट्रियल सिस्टोल. आता बेसिकली ही गोष्ट नीट लक्षात घ्या. सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज सिस्टोल, रिलॅक्सेशन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज डायस्टोल. ठीक आहे. हा कन्सेप्ट विसरायचा नाही. कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज सिस्टोल, रिलॅक्सेशन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज डायस्टोल. कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज सिस्टोल, रिलॅक्सेशन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज डायस्टोल. सो पहिली इव्हेंट काय असती? ॲट्रियल सिस्टॉल. ठीक आहे. ॲट्रियल सिस्टॉल म्हणजे काय? सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, ॲट्रियल सिस्टॉल म्हणजे ॲट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन. तर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं? कॉन्ट्रॅक्शन ऑफ ॲट्रिया, वी कॉल इट एज ॲट्रियल सिस्टोल and it lasts for 0.1 second. किती सेकंड लास्ट होते? फक्त 0.1 सेकंड. आफ्टर दॅट सी whenever there is contraction of atria, काय होतं? तर जे काही तुमचं ब्लड ॲट्रियाज मध्ये साठलेलं आहे, राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियम मध्ये, त्या ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं? हे ब्लड हे प्रेशरवर खाली ढकललं जातं. कशामध्ये? व्हेंट्रिकल्स मध्ये. कसे कुठल्या व्हॅल्व्ज असतात? तर ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर व्हॅल्व और ट्रायकस्पिड व्हॅल्व और बायकस्पिड व्हॅल्व. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, ॲट्रियल सिस्टोल झाला नंतर लगेच काय होतं? व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. सी ॲट्रियल सिस्टोल 0.1 सेकंडचा आहे. 0.1 सेकंड संपला की लगेच व्हेंट्रिक्युलर सिस्टोल होतो. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे काय?
सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकल्स. ठीक आहे. हा किती सेकंदचा असतो तर 0.3 सेकंदचा. सी व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकल्स इट लास्ट फॉर 0.3 सेकंड्स. नाउ यू कॅन इमॅजिन सी ॲट्रियल सिस्टोल इट इज हॅपनिंग जस्ट फॉर 0.1 सेकंड. कारण का ॲट्रियाच्या वॉल पण एवढ्या पॉवरफुल नसतात. ठीक आहे. आणि ॲट्रियाला ब्लड कुठे ढकलायचं असतं खालच्या मजल्यावर म्हणजे व्हेंट्रिकलला, त्यामुळे जास्त फोर्सची गरज नसते. बट व्हेंट्रिक्युलर सिस्टोल हॅज टू बी पॉवरफुल. त्यामुळे पहा तुम्ही आपण जे काही डायग्राम्स पाहिलेले आहेत. ठीक आहे. आता इथं पहा ॲट्रियमच्या डायग्राम, ॲट्रियमची साईज पहा मी छोटी दाखवली, व्हेंट्रिकलची साईज मोठी दाखवलेली आहे. राईट. याच बरोबर तुम्ही इथं वॉलची साईज बघा. ॲट्रियमच्या वॉल छोट्या दाखवल्यात आणि व्हेंट्रिकलच्या वॉल किती मोठ्या दाखवलेल्या आहेत. राईट. सो युअर व्हेंट्रिकल कंटेन्स मोर मस्क्युलर मास. हे कशासाठी असतं तर व्हेंट्रिकल्स मधून ब्लड जे आहे हे लांबच्या ऑर्गनला टाकलं जातं. कसं राईट राईट व्हेंट्रिकल मधून ब्लड कुठं फेकलं जातं 2 लंग्स कडे प्युरिफिकेशन साठी, आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधून तर ॲओर्टात जातं. ॲओर्टा ही ब्लड वेसल सगळ्या शरीरभर ब्लड पसरवते. राईट. म्हणजे पूर्ण शरीरभर ब्लड पसरवायचं म्हणल्यानंतर लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जास्त व्हेंट्रिक्युलर मास लागतो. त्यामुळे पहा तुम्ही लेफ्ट व्हेंट्रिकलच्या साईडने जे काही मस्क्युलर वॉल आहे ही बाकीच्या हार्टच्या कंपॅरेटिव्हली लेफ्ट व्हेंट्रिकलच्या आसपास जास्त कार्डियक मसल्स असतात. कारण व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन हे पॉवरफुल असं होतं कारण लांबपर्यंत ब्लड टाकावं लागतं. सर्जिकल व्हेंट्रिक्युलर सिस्टोल हा जास्त टाइम चालतो 0.3 सेकंड. ठीक आहे. सो आफ्टर व्हेंट्रिक्युलर सिस्टोल पहिल्यांदा ॲट्रियल सिस्टोल होतो 0.1 सेकंदचा, नंतर लगेच 0.1 सेकंद संपले की लगेच व्हेंट्रिक्युलर सिस्टोल होतो म्हणजे व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट 0.3 सेकंदभर राहतं. 0.3 सेकंद संपले की लगेच पुढची स्टेज चालू होते, तिला म्हणलं जातं कम्प्लीट कार्डियक डायस्टॉल. सी डायस्टॉल मीन्स रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. Complete cardiac diastole means your atrias, your ventricles, all is in relaxation state. सगळं काही रिलॅक्सेशन. हे रिलॅक्स कंडिशन मध्ये असतं म्हणून इमिडिएटली काय होतं ह्याच्यामध्ये ब्लड फिलअप होतं. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं त्यामुळे इथं ब्लड आतमध्ये येत नसतं. रिलॅक्स झाल्यानंतर ब्लड आतमध्ये येतं. जेव्हा हा तुमचा कम्प्लीट कार्डियक डायस्टोल असतो त्या पिरियड मध्ये काय होतं ॲट्रियामध्ये ब्लड भरायला चालू होतं. ठीक आहे. So it is a relaxation period. It lasts for 0.4 seconds. See this gap, this rest period, it is about 0.4 seconds. म्हणजे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन ॲट्रियल सिस्टॉल आणि व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल दोन्ही मिळून 0.4 सेकंदचं होतं आणि सगळ्याचं रिलॅक्सेशन एका जागी 0.4 सेकंद. So this is what total 0.8 seconds. See when your heart starts beating faster and faster तेव्हा तुमचा काय होतो हार्टचा जो काही रिलॅक्सेशन पिरियड जो आहे हा कमी होतो. ठीक आहे. म्हणजे जेव्हा हार्ट रेट खूप वाढतो तेव्हा हा 0.4 सेकंदचा जो काही गॅप आहे हा काय होत जातो कमी 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 होत जातो. हार्टची रेस्ट कमी होत जाते. हार्टची रेस्ट कमी झाली की ऑटोमॅटिक हार्टचे जे काही कॉन्ट्रॅक्शन आहेत पॉवरफुल व्हायला पाहिजे ते पॉवरफुल होत नाही. सी तुम्ही सकाळी सकाळी कामाला आला. ठीक आहे. सकाळी सकाळी कामाला लागलात एकदम फ्रेश मूड मध्ये असतात, जेवण वगैरे केलं असतं, भरपूर काम करतात. पण हेच हळूहळू हळूहळू तुम्हाला जेवायला दिलं नाही, रेस्ट दिली नाही आणि रात्री 10-11 वाजेपर्यंत तसंच काम करायला लागलं तर काय होईल सकाळची जी तुमची एनर्जी होती आणि आत्ताची रात्रीची एनर्जी याच्यामध्ये फरक असेल का नाही. राईट. फरक असणार आहे कारण एनर्जी नाही आहे तुम्हाला. सेम वे हार्टला रेस्ट मिळत नाही. जेव्हा हार्ट फास्ट काम करायला लागतं तेव्हा हा जो काही रिलॅक्सेशन पिरियड आहे हा कमी कमी होत जातो. हार्टला रेस्ट मिळत नाही. ठीक आहे. त्यामुळे हार्टचे कॉन्ट्रॅक्शन वीक बनतात. ठीक आहे. हार्ट थकतं. ओके. सो दिस इज व्हॉट कार्डियक सायकल इज. सो कॉमनली आस्क्ड क्वेश्चन्स on the topics that we have seen today is draw a well labeled diagram of the interior of heart. हार्टची डायग्राम काढा. ठीक आहे. व्हेरी कॉमनली हा क्वेश्चन विचारतात. जर डिस्क्रिप्टिव्ह विचारायचा असेल तर हाच क्वेश्चन जरासा मॉडिफाय करतात विथ अ वेल लेबल्ड डायग्राम डिस्क्राइब
द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. ठीक आहे. ऍक्च्युली तर माझं फ्रेजिंग चुकलंय. विथ वेल लेबल डायग्राम डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. ठीक आहे, डिस्क्राईब करायचं, डिस्क्रायबिंग नाही आहे. डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. आणि तिसरा ऑप्शन पडतो तो राईट इन शॉर्ट अबाउट ब्लड फ्लो ऑफ द हार्ट. हा शॉर्ट क्वेश्चन आहे. ब्लड फ्लो हार्ट मध्ये कसा होतो ते तुम्हाला सांगावं लागतं. आणि ऍट द सेम टाइम यू हॅव टू ड्रॉ अ डायग्राम. जशी मी तुम्हाला मगाशी डायग्राम दाखवली होती तशी तुम्हाला डायग्राम दाखवावी लागेल. ब्लड कुठून येतं, कुठं जातं, कुठली व्हॅल्यू असते, राईट, ऑल दिस. And last question है, write a short note on cardiac cycle. Very important question. Short question पढ़तो. ठीक है. So this is it. So thank you. So we'll stop here today.